हाय सानू, वेलकम. हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेत असणार. तर मी रवीना स्वागत करते तुमचं स्वरा यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा दिवस सकाळपासूनच खूप गडबडीचा पण तितकाच खास होता, कारण आज घरी येणार होते पाहुणे. म्हणून म्हटलं थोडं पटपट उठून घरची सगळी कामं आवरावं. स्वरांशसुद्धा लवकर उठून आंघोळ वगैरे करून एकदम रेडी झाला होता. स्वप्नीलची पण आंघोळ झाली होती आणि स्वप्नील आणि स्वरांश दोघे पण खाली दुकानात गेले होते थोडं दूध पॅकेट वगैरे आणायला आणि ब्रेड वगैरे आणायला. तोपर्यंत मी माझं घर एकदम क्लीन करून टाकलं आणि त्यानंतर थोड्याच वेळात आमचे पाहुणे घरी आले. आई, विशाखा, श्रीकांतराव आणि वेलकम होम. वेलकम मन. हाय सानू, वेलकम. चपला तिकडे का मनी तिकडे तिकडे त्याच्या दारात नव्हतं. कसा झाला तुमचा प्रवास? आल्या आल्या आधी स्वरांचाच लाड सुरू झाला आणि आई माझ्याकडे इकडे फर्स्ट टाइम येत होती. जेव्हापासून आम्ही इकडे शिफ्टिंग केलं तेव्हापासून आई इकडे आलीच नव्हती. आईने वैष्णवीचा चेहरा पाहिला आणि क्षणभर भावुकच झाली. लगेच तिला हग वगैरे केलं आणि इकडे स्वरांश त्याच्या आजीला मस्त घर वगैरे दाखवत आहे. त्यानंतर घरात आमचा इकडे फन मोमेंट सुरू झाला, दिसेलच माझा आणि आईचा. इकडे आमचा झटपट पटापट डान्स चालू होता. एकदम एन्जॉय करत होतो आम्ही. आणि इकडे मी नाश्त्यामध्ये मस्त गरमागरम उपमा बनवला आहे. आधी आईला वगैरे दिला, नंतर सगळ्यांना श्रीकांतराव, स्वप्नील, मोनी सगळ्यांनी मस्त उपमा गरमागरम खाल्ला आणि सगळ्यांना खूप आवडला. आणि नंतर इकडे चहा सुद्धा रेडी आहे. इकडे बघू शकता तुम्ही, गावाकडून मस्त असा भाजीपाला आलेला आहे. तुरीच्या शेंगा, फ्लावर, गावाकडली वांगी, गाजर, कढीपत्ता आणि टोमॅटो. आणि गावाकडनं आई बोरणाचं सामान सुद्धा घेऊन आली. नंतर मी पटापट स्वयंपाक केला, कारण विशाखा, श्रीकांतराव यांना बाहेर जायचं होतं आणि हे बाहेर चालले. स्वरांश त्यांना बाय म्हणतोय. नंतर मी, आई आणि वैष्णवी आम्ही तिघांनी मस्त जेवण केलं. डाळ भाजी, पोळी, भात. आणि ज्या पार्सलची मी खूप दिवसांपासून वाट बघत होती ते पार्सल फायनली घरी आलेलं आहे. स्वरांशसाठी किड्स वॉर्डरोब. स्वरांशची एक्साइटमेंट तर बघा. नंतर मी आणि स्वप्नील दोघांनी मिळून कबर्ड एकदम असेंबल केलं. थोडं काम, थोडी मज्जा आणि स्वप्नीलची मजेशीर करामत तुम्ही बघाच पुढे आता. आणि स्वरांश एवढा हुशार की बघा, वॉर्डरोब रेडी झाल्यावर कोणीच त्याला काही सांगितलं सुद्धा नाही आणि त्याने स्वतःचे कपडे आणून त्यात ठेवायला सुरुवात सुद्धा केली. आम्ही सगळे एवढं हसायला लागलो होतो. आई सुद्धा एवढी हसत होती. बापरे, बघा म्हणे, हा एक एक कपडे आणत होता आणि त्या कबर्डमध्ये आणून ठेवत होता. म्हणत होता माझा आहे, माझा आहे, माझा आहे. त्यानंतर आम्हाला जायचं होतं नेहूच्या बर्थडे सेलिब्रेशनला. तिथे मी रांगोळी वगैरे काढली. बघा माझी रांगोळी कशी काढली आहे मी कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि इथे मस्त असं डेकोरेशन सुद्धा झालेलं आहे. स्वरांश पण एकदम मस्त रेडी झालेला आहे बघा त्याला.
इकडे निहूची एंट्री आणि त्यानंतर औक्षण सुरू झालं. सगळ्यांनी पटपट औक्षण केलं कारण गर्दी पण खूप झालेली होती. इथे मी पण औक्षण केलं, आईनी पण औक्षण केलं आणि त्यानंतर झालं बर्थडे सेलिब्रेशन सुरू. सगळे छोटे मुलं आलेले तिथे आणि इकडे फोटोशूट यांचं चालू आहे बघा. बर्थडे सेलिब्रेशन खूपच छान झालं, सजावट सुंदर आणि जेवण तर एकदम झकास. पावभाजी, जलेबी, पुलाव आणि खूपच टेस्टी असा केक, सगळंच एकदम परफेक्ट होतं. आणि आम्ही सगळ्यांचे पटापट जेवण आटोपले आणि मग आम्ही लेडीज बसलो जेवण करायला आणि जेवण करता करता मस्त एन्जॉय केला. टेस्टी जेवण, मज्जा, छान वाटलं. एकदम मजेशीर दिवस गेला आजचा. तर अशा प्रकारे आजचा दिवस मस्त असा गेलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच डेली व्लॉगसाठी आमच्या चॅनलला सपोर्ट करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.